नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे. भाऊ, जे मित्र मैत्रिणी माझ्या भरपूर टाईमापासून अभ्यास करत आहे MPSCचा, त्यांच्याकरता अतिशय मस्त वॅकन्सी आलेली आहे. जर तुम्ही ही MPSC राज्यसेवा म्हणा, त्याच्यानंतर MPSCतून राज्यसेवा, ग्रुप C आणि एक राहते ना कोणती होतं त्याच्यातून PSI सेल्फ टॅक्स इन्स्पेक्टर आणि अजून कोणतरी बनते कंबाईन, याचा जर अभ्यास करत असाल ना भाऊ, तर तुम्ही आता ही जी वॅकन्सी आली आहे तुमच्यासाठी मस्त आहे. काय कशी प्रक्रिया आहे सर्व माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत ग्रुप C म्हणजे महाराष्ट्र गट क्रचं जे आहे मित्रांनो भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये आपण इथं बघू शकतो उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन परीक्षक ग्रुप Cचं आणि लिपिक म्हणजे टंकलेखक या 5 पोस्टकरिता मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. सर्वात जास्त जर लिपिकचा विचार केलं राज्यसेवेतून, लिपिक या पोस्टसाठी 1884 वॅकन्सी खाली आहे. लिपिक 30-40-30 मागते आहे भाऊ, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये, आणि मस्त कार्यक्रम आहे लिपिकचा. ओके. त्याच्यानंतर जे उद्योग निरीक्षक आहे आणि सहाय्यक तांत्रिक सहाय्यक आहे यांच्याकरिता मित्रांनो उद्योग निरीक्षक करिता 9 आणि तांत्रिक सहाय्यक करिता 3 आणि कर सहाय्यक करिता 282 आणि मित्रांनो मोटार सहाय्यक यांच्याकरिता 461 असे सर्व मिळून मित्रांनो 2619 पोस्टकरिता वॅकन्सी आलेली आहे. ओके. यामध्ये जर मित्रांनो तुम्ही ज्याच्यासाठी एलिजिबल असाल त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करून घ्या. लिपिककरिता जर तुमचं टायपिंग वगैरे झालं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो ही मी थोडं शॉर्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 2619 वॅकन्सी असून तुमची 3 स्टेपमध्ये जी आहे मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सर्वप्रथम तुमची भाऊ प्री होईल. प्रीचा सिलेबस तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मेन्स होईल, त्याचासुद्धा सिलेबस सांगते. त्याच्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके. तर या सर्व स्थितीमध्ये जे आहे मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. मित्रांनो आजपासूनच जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे सुरू झालेले आहे आणि येणारी जे 17 तारीख त्या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ओके. इथे मित्रांनो जनरल कॅटेगरीसाठी 394 आणि जे SC ST येतात त्यांच्याकरिता 294 आणि जे माजी सैनिक आहे यांच्याकरिता 44 रुपये असं DDचं नियोजन यांनी केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथे त्या व्यतिरिक्त जर महत्त्वपूर्ण बाबी बघितलं तर मी तुम्हाला आता सांगितलं की आजपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात जी आहे मित्रांनो झालेली आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी. त्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचे जेही प्रश्न राहणार आहे याच्या व्यतिरिक्त त्या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे भाऊ. ओके. नेमकं मित्रांनो यामध्ये जे महत्त्वाचं असते आता इथेच तुम्ही बघू शकता वेतन श्रेणी म्हणजे कोणत्या पोस्टसाठी किती पगार राहणार आहे हे संपूर्ण माहिती यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. ओके. जर आपण विचार केला यामध्ये लिपिकचा विचार करू तर लिपिकला स्टार्टिंग हे 19,900 पासनं तर 63,200 या महिना जो आहे मित्रांनो यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके. असेच मित्रांनो इथं तुम्हाला जास्ती म्हणजे कर सहाय्यक झालं या सर्वचाही पगार इथं ठेवण्यात आलेला आहे. ओके. तुम्ही इथे बघू शकता टॅक्स असिस्टंट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर त्याचा हा इथं ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा जर विचार केलं तर वयोगट या संपूर्ण म्हणजे मित्रांनो कास्टनुरूप वयोमर्यादा ठेवण्यात आलेल्या आहे सर्वसाधारण महिलांसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो जे खेळाडू असतात, दिव्यांग असतात, माजी सैनिक असतात, भूकंपग्रस्त यांच्यासाठी जे आहे मित्रांनो क्रायटेरिया कसा असतो याचा हे या तक्त्यात संपूर्ण मेन्शन केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे इथे तुम्ही शैक्षणिक अर्हता बघू शकता. उद्योग निरीक्षक गट क्रस इथे यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हे तुम्ही थोडं व्हिडिओ थांबून वाचून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या काही प्रश्न असेल त्याची उत्तरे तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे. आता इथेच जर विचार केला मित्रांनो तर चेस्ट किती आहे, उंची किती आहे, महिलांत किती आहे म्हणजे मोटर सहाय्यक वाहन परीक्षक यांच्याकरता ही संपूर्ण माहिती इथे ठेवण्यात आलेली आहे. ओके. तर अशा स्वरूपाची जी आहे मित्रांनो ही भरती प्रक्रिया आहे. त्यामध्ये मित्रांनो इथे पूर्वपरीक्षा ठेवण्यात आलेली आहे 100 गुणांची. त्याच्यानंतर अभ्यासाचं स्वरूप काय आहे हे संपूर्ण माहिती या PDF मध्ये ठेवण्यात आलेली आहे. ओके.
तर मित्रांनो अशा स्वरूपाची MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ग्रुप सी ची वॅकन्सी आलेली आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या पदाकरता अर्ज करा. मित्रांनो कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी रिक्त असणार आहे हे संपूर्ण माहिती इथे ठेवण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर इथेच बघा उद्योग निरीक्षक याचा जर विचार केला तर अनुसूचित जाती यांच्याकरता 2 संख्या आहे, एक सर्वसाधारण आणि एक महिला, विषय संपला. त्याच्यानंतर मित्र अनुसूचित जमातीसाठी पदसनिहाय ST, त्याच्यानंतर VGA म्हणजे NTB NTC NTB NTC आणि NTD यांच्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहे इथे तुम्ही ह्या तक्त्यात बघू शकता. इमाओ म्हणजे OBC करती 3 वॅकन्सी आहे, त्यामध्ये 2 सर्वसाधारण आणि 1 महिलांकरता. म्हणजे हे उद्योग निरीक्षक. तसंच तांत्रिक झालं, सहाय्यक मोटर वाहन, कर निरीक्षक आणि इकडे लिपिक करता किती वॅकन्सी ठेवण्यात आहे हे संपूर्ण माहिती यामध्ये मेन्शन केलेली आहे. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत मस्त वॅकन्सी आलेली आहे. जर तुमचा भरपूर टाईमपासून अभ्यास करणार आहात तर तुम्ही नक्कीच एक पोस्ट खाणारा म्हणजे खाणारा. ओके, तर व्हिडिओला थांबून घेऊ भाऊ, कारण महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली आहे. पोस्ट किती आहे, कोणत्या पोस्टमध्ये किती वॅकन्सी आहे, संपूर्ण जागा किती वॅकन्सी वरती आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, लास्ट तारीख आहे, फी DD वगैरे, वयोमर्यादा, वेतन संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. ओके, त्या व्यतिरिक्त जर तुमची काही समस्या असेल तर त्याचे उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून देईन आपल्या. तुम्ही हे थोडं बघून घ्या, म्हणजे तुमचे काही प्रश्न राहिले असेल तर ते मिळून जाईल. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं सादर करावा लागणार आहे तेही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहो मी. सिम्पली तुम्ही गुगलवरती असं MPSC लॉग इन असं जर भाऊ तुम्ही सिम्पली गुगलवरती सर्च करून ही पहिली वेबसाईट ओपन केली तर यामध्ये मित्रांनो हीच ऑफिशियल वेबसाईट आहे MPSC. हिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मी. इथून मित्रांनो तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर ड्रॅग होऊन जाल. ओके, ऑनलाईन पद्धतीने अर्जही इथून सादर करू शकणार आहात तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून. आता थोडी स्लो चालत आहे पण हीच मेन वेबसाईट आहे. इथून जर तुम्ही याआधी फॉर्म भरले असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती राहत. आणि एखाद फॉर्म जर आला माझ्यापाशी तर तुम्ही भरून पण तुम्हाला दाखवणार आहे, टेन्शनच नका घेऊ. ओके, तर अशा स्वरूपाची मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत MPSCच तिचं ग्रुप सी ची वॅकन्सी आली आहे. तिच्या निगडीत सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. ओके, तर चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.